स्टार्ट. परिच्छेद. लोक हो, आज मी माझे परमभाग्य समजतो की महाराष्ट्राच्या परमेश्वराला प्रणाम करण्यासाठी येथे येण्याची मला संधी मिळाली. आजच्या या सुवर्णदिनी आपणा सर्वांच्या तर्फे नव्या महाराष्ट्र राज्यास श्री शिवप्रभूंचे शुभाशीर्वाद मागण्यासाठी मी येथे आलो आहे. ज्या या पवित्र क्षेत्री शिवप्रभू अवतरले तेथे येऊन महाराष्ट्राच्या या पुण्यश्लोक दैवताला मुजरा करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. आजच सकाळी मुंबईस मी प्रमुख अशा निरनिराळ्या धर्मगुरूंचा आशीर्वाद घेऊन येथे आलो. मघा मी या गडावर बाल शिवाजी आणि मातोश्री जिजाबाईंच्या प्रतिमेचे उद्घाटन केले आणि आता श्री शिवछत्रपतींना मुजरा करून मी नव्या महाराष्ट्र राज्याची घोषणा करीत आहे. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या भागातील माझे मराठी बांधव प्रचंड संख्येने येथे एकत्र जमला आहात. या पवित्र आणि अपूर्व प्रसंगाने माझे मन अनेक विचारांनी आणि भावनांनी भरून आले आहे. परिच्छेद. युगायुगातून येणारा आजचा हा दिवस आहे. 300 वर्षापूर्वी तो एकदा आला आणि या शिवनेरीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. केवळ एका व्यक्तीचा, एका बालकाचा तो जन्म नव्हता, तर त्या बालकाच्या रूपाने महाराष्ट्राचा नवा इतिहास जन्माला येत होता. शिवजन्माने आमचा हा इतिहास त्यावेळी या गडावर सुरू झाला. त्याच या पवित्र ठिकाणी 20व्या शतकातील नव्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात सुरुवात व्हावी हा अपूर्व योगायोग आहे. शिवाजी महाराज एकदाच जन्मले, तसाच 20व्या शतकातील हा महाराष्ट्र आता जन्मास येत आहे. प्रतिभावंत लेखक आणि कवी यांच्या लेखण्या ज्या क्षणाचे वर्णन करण्यास पुढे सरसावतात तो हा क्षण आहे. महाराष्ट्राच्या जीवनातला हा मोलाचा क्षण आहे. आज आपले अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या रूपाने आज एक नवे कर्तृत्व जन्माला येत आहे. मानव मनात काही आशा बाळगतो, स्वप्ने पाहतो, त्यासाठी रात्रंदिवस धडपड करून असीम त्याग करतो, खडतर तपश्चर्या करीत असतो. परमेश्वर असा एक क्षण निर्माण करतो की त्यामुळे मानवाची ती आशा सफल होते, तो तृप्त होतो. अशा तृप्तीचा क्षण आज छत्रपतींच्या पुण्याईने आपल्या जीवनात निर्माण झाला आहे. त्याचा आनंद आपण या क्षणी उपभोगूया आणि या आनंदामागोमाग येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपण सिद्ध होऊया. एक किल्ला जिंकला, आता दुसरा किल्ला जिंकण्यासाठी विकासाची घोडदौड सुरू करूया. कारण या विकासातूनच महाराष्ट्राचे भवितव्य आकारास येणार आहे. परिच्छेद. भारताचे राज्य जे निर्माण झाले त्यामागे अनेकांच्या भावनांचा संगम झालेला आहे. स्वतंत्र भारताचे राज्य 1-2 शतकाकरिता निर्माण झालेले नाही. पूर्वीच्या काळी राजे आले आणि गेले, पातशाह्या आल्या आणि गेल्या, परकीय सत्ता आली आणि गेली, पण भारताचे राज्य तसेच जाण्यासाठी जन्माला आलेले नाही. आज भारतात 40 कोटी लोकांचे जे राज्य निर्माण झालेले आहे ते भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचा अभिमान जोपर्यंत जागृत आहे
तोपर्यंत टिकणार आहे आणि म्हणून मी म्हणतो की हे स्वतंत्र भारताचे राज्य आहे. जसा भारत एकदाच आणि कायमचा निर्माण झाला तसा महाराष्ट्रही एकदाच निर्माण होत आहे. आजपासून पुढे अनंत काळापर्यंत भारताशी समरस होऊन सांगणार आहे की आमच्या मराठी जीवनात जे जे काही चांगले आहे, मंगल आहे, ते भारताच्या सुखसमृद्धीसाठी, संरक्षणासाठी, सेवेसाठी आम्ही देणार आहोत. जी अपूर्णता, जे दोष असतील ते आम्ही आमच्यापाशी ठेवणार आहोत. आम्ही प्रथम भारतीय आणि नंतर महाराष्ट्रीय आहोत. परिच्छेद. असा हा नव महाराष्ट्र आता निर्माण होत आहे. पूर्वी देवगिरीच्या यादवांच्या काळी जो मुलूख मराठी होता तो आता एकत्र येत आहे. महानुभावी महेंद्र व्यासाने आपल्या काही ओव्यात महाराष्ट्राच्या ज्या सीमा वर्णन केल्या आहेत त्या सीमा आजच्या या समारंभाच्या दिवसापासून आता अस्तित्वात येत आहेत. हा मुलूख पूर्वी एकत्र होता, परंतु अधूनमधून तो इतिहासात तुटला सुटला होता. पण आता पुन्हा तो एकत्र येत असून पिढ्यानपिढ्या मनात बाळगलेली आपली आकांक्षा आज पूर्ण होत आहे. परिच्छेद. गेल्या 4-5 वर्षात महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक प्रकारांनी व मार्गांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी त्या प्रयत्नांचे 2 कालखंड मानतो. प्रतापगडावर पंडित नेहरू यांच्या हस्ते शिवप्रभूंच्या पुतळ्यांचे अनावरण होण्यापूर्वीचा एक आणि प्रतापगडापासून शिवनेरीपर्यंतचा दुसरा. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी ज्या दिवशी शिवछत्रपतींना प्रणाम करण्यासाठी प्रतापगडावर आले तेव्हापासून माझ्या मताने या गाठीने बांधलेल्या प्रश्नाचे धागे उकलत गेले. एक एक गोष्ट घडत गेली आणि प्रकाश दिसू लागला. शेवटी 3.5 कोटींचा महाराष्ट्र आज एकत्र येत आहे. आज नव्या कर्तृत्वाचे हे नवे दालन निर्माण होत आहे. बुद्धिवंत व कर्तबगार स्त्री पुरुषांना आव्हान देणारे हे नवे क्षेत्र आहे. याची वाटचाल आता सुरू करावयाची आहे. या नवराज्याचा विचार करताना शिवछत्रपतींच्या कारभारावर प्रकाश टाकणाऱ्या नव्या नव्या शोध साहित्याची मला आठवण येते. महाराजांच्या आज्ञापत्रांचा नुसता अभ्यास केला तरी उद्याचा प्रवास आपणाला बिनधोक करता येईल. महाराजांनी ज्या काळी एका आज्ञापत्रात सैनिकांना उद्देशून लिहिले आहे, सैनिकांनो, शेतात झोपाल तेव्हा दिवे बंद करून झोपा. उंदीर वात नेईल, पेटत्या दिव्याने शेत पेटेल. शेतकऱ्यांची गंज पेटली तर ते म्हणतील राज्य स्वकीयांचे कसले, तुर्कीचेच आहे. सैन्याचे अधिकारी शेतकऱ्यांना छळतात, दुःख देतात, असे होता कामा नये. ही महाराजांची चिंता होती. आज तशीच लोककल्याणाची चिंता आपणाला वाहवयाची आहे. स्टॉप.